नमस्कार मोकळे साहेब. नमस्कार. नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सायलेन्स. मिस्टर किरकिरे, प्रोसीड. सय्यद मंसूर. सय्यद मंसूर. सय्यद मंसूर. सय्यद मंसूर हजरे. सय्यद मंसूर. या कटड्यात या गीतेवर हात ठेवून म्हणा, देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. साहब मैं मुसलमान. तो कुरान शरीफ की कसम खाकर कहो. कुरान शरीफ की कसम खाकर कहता हूं, जो कुछ कहूंगा सच सच कहूंगा, सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. आपलं नाव? सय्यद मंसूर. नाव काय म्हणाल तर? सय्यद मंसूर. सय्यद मंसूर. जी. राहता कुठं? भिमडीला. म्हणजे आपल्या कल्याण जवळची भिवंडी? हा साहब, पोच भिमडी. आयसी. धंदा काय करता आपण? माझा खाटकाचा दुकान आहे साहब. सय्यद मिया, आपण आरोपीला ओळखता? टोपी निकाल बे. वेल प्लीज आस्क हिम टू रिमूव द कॅप योर ऑनर. टोपी काढव. माझी. तुमचे. हो, तुमच्या डोक्यात टोपी नाही घे. हाँ साहब, यही मेरा सगा छोटा भाई हैदर अली. हैदर अली. वेल दिस द फर्स्ट इंट्रोडक्शन ऑनर. हैदर अली. 12 वर्ष पहिले आमच्या घरातून पसार झाला. म्हणजे 12 वर्षांनंतर याला तुम्ही आज प्रथम पाहता? नाही साहब, मग या 10 वर्षात मी त्याला कधी मी बघितला नाही. हा. तर त्याच्या पहिले 4-2 वक्त आपल्या बीबीला भेटायला भिमडीला गेला. काय बोल. बीबीला भेटायला? हाँ, त्या वक्ताला त्याला दुरून बघितलं. हा. क्योंकि कमबख्त मेरे सामने कभी खड़ाच नहीं रहता था. आय सी. म्हणजे ह्याचं लग्न झालंय तर? हाँ साहब, 18 वर्षाला त्याची शादी झाली. बर. अपने मालेगांव के मरहूम अब्दुल सत्तार मियां यांची लड़की सुल्ताना. अच्छा. वो उसकी बेटी. सुल्ताना बेटी, जरा आगे आओ. आगे आओ बेटी. Well, she may be permitted to enter the court, Your Honor. वेल, परमिशन ग्रांटेड. Thank you very much, Your Honor. आगे आओ. Let her come. आगे आओ. त्यांनी बोलवले. साहब, हिला ह्याच्यापासून 2 लड़के आहेत. 2 लड़के, Your Honor. हाँ साहब, मेहर और चांद. त्यांना मीच संभालतो. क्योंकि बदमाश. I object, Your Honor. What for? अजून त्याच्यावर गुन्हा सिद्ध व्हायचा आहे आणि अशी भाषा कोर्टात चालणार नाही. गुस्ताखी माफ कीजिए हुजूर. Thank you, my lord. साहेब चांगले आहेत नाही. सय्यद मिया, जी. 12 वर्षापूर्वी हा घरातून पळून गेला असं तुम्ही म्हणाल. त्यानंतर हा कुठं गेला, यानं काय केलं, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? साहब, कुणीतरी आम्हाला येऊन सांगितला हाँ. की हा बिलायतला गेला. बर. तिकडे 4 बरस राहिला. हाँ. यमी का बालिस्टर झाला. अच्छा. उसके बाद दिल्लीला नेहरूच्या सीआईडी भी बनला. म्हणजे आपल्या पंडित नेहरूंचा? हाँ साहब, हम लोग तो बिल्कुल अनपढ़ देहात के आदमी, हम लोग इन बातों को क्या जाने. सय्यद मिया, जी. मधुकर देशमुख नावाचा तुम्हाला कोणी भाऊ आहे का? अफसोस साहब, मुसलमानाला हिंदू नावाचा भाई कसा असेल साहब. बरोबर आहे, पण आरोपीला आपलं नाव मधुकर देशमुख आहे असं सांगितल्याचं तुम्हाला आठवतं का? हाँ साहब,
10 बरस पहले हाँ। इसने मधुकर विनायक देशमुख नाम घेऊन हाँ। पुणे के कोई BA का MA वाल्याला हाँ। तुला दिल्लीमध्ये भारी पगाराची नोकरी लावून देतो अशी थाप मारून उनके 15,000 रुपये खा गए. त्याबद्दल त्याला नाशकाला गिरफ्तारी झाली. तब वहां के मजिस्ट्रेट कडून आमच्या अब्बाजानला तार आली. तुमच्या लडक्याला यानी की हैदरला अशा अशा कारणासाठी अटक झाली आहे. मी अब्बाजानला साथ घेऊन नाशकाला गेलो. लेकिन मेरे बूढ़े अब्बाजान ने शर्म के मारे इसका मुंह तक नहीं देखा. अब्बाजान तुरंत वापस भिमडीला आले. उसके बाद आमच्या गावचा सावकार कुंकूचंद बेनीचंद ह्यांचा 20,000 रुपयाचा जामीन मी ह्याच्यासाठी उभा केला आणि मी याला सोडून आणला. साहेब, मी याला सोडून आणला. बरं मग पुढे काय झालं? पुढे क्या साहेब, हा जामीन बुडवून जो फरारी झाला तो आज मी याची शक्ल बघतो. आय सी. म्हणजे ह्याने जामीन बुडाला तर तो क्या साहेब, आमच्या सावकाराला 20,000 रुपया सरकारमध्ये रोकडा भरावा लागला. और त्याची भरपाई करण्यासाठी आम्हाला आमचा मकान, जमीन, जेवर, जायदाद समदा समदा काय बिकून हम रास्ते के भिखारी बनलो. साहब, हम रास्ते के भिखारी बनलो. और त्याची सहाय खाऊन हमारे बूढ़े अब्बा जान गुजर गए, मर गए. Well, that's all, Your Honor. Any cross? Yes, Your Honor. Oh, best of luck to you. Thank you very much. Your Honor. मी जे काय सांगितलंय तेवढेच हो, बोलायचं, हो. बाकी काही बोलायचे ना. हॅपी कशाला बोल. हा हो, आणि घाबरण्याचे कारण नाही. बिलकुल घाबरू नको. हे. पैशाविषयी काळजी करू नको. तुम्ही करू नका. मी करत नाही, तुम्ही करू नको. मला म्हणजे तरी नाव काय मला तुझे? सय्यद मंसूर. जरा मोठ्यानं बोल. तुझे बोलणे कोर्टास ऐकू गेले पाहिजे. सय्यद मंसूर. हळू. केवढ्या मोठ्याने ओरडतोस? काय घर वाटलं काय तुला? सय्यद मंसूर. मिस्टर भोपळे, यस सर. हे तुमचंही घर नाही. ओ सॉरी सॉरी सय्यद मंसूर योरावाना सय्यद. हा म्हणजे एकंदरीत नावावरून तू मुसलमान आहे हे सिद्ध झाले. साहेब. पण आता तुझं साहेब, हे माझे वकील नाही. मग वकील पत्र कशा दिलं? साहेब, मी लॉकअप मध्ये असताना हे गृहस्थ माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले मी तुझं वकील पत्र फुकट घ्यायला तयार. खोटे खोटे सांगतो. साहेब हे म्हणाले सरकार माझा खूप वरपर्यंत वशिला आहे, तुला फाशी शिक्षा झाली तरी मी सोडून आली. साधारण खोटे सांगतो. साहेब आणखी म्हणाले आणखी? डॉक्टर लागूला फाशी शिक्षा झाली होती ती बदलून त्याला जन्मठेपेची शिक्षा मीच करवलंय. आणखी त्यांना काय सांगितलंय? होय साहेब, काय? आणखी म्हणाले. काय? पण साहेब सांगू का? अरे? आपल्याला आवडणार नाही कदाचित. काय असेल तर स्पष्ट सांगा. साहेब आणखी म्हणाले की हल्ली सरकारामध्ये नातेवाईकांची कामं खूप होतात आणि साहेबांचं आपलं काही नातं आहे. मिस्टर भोपळे, माझा फॅन्टास्टिक चार्जेस. हे तुला मी सांगितले का? दुसरं कोण सांगतं? कोर्टात आणि माझे काहीतरी हो, हो. नाते. कसले माझे नाते आहे? आणि तुझे वकील पत्र मी फुकट घेतले. दुसऱ्या केसेस नव्हता मला फुकट गेला पण हे वकील पत्र फुकट घेतले. डेंजरस मॅन, व्हेरी व्हेरी डेंजरस मॅन. अशा परिस्थितीमध्ये मला या ठिकाणी बसणे सर्वथैव अशक्य आहे, तर माझे वकील पत्र परत घेतो. डेंजरस मॅन. अरे माझ्या 40 वर्षाच्या वकिलीच्या कारकिर्दीत मी जेवढे खोटे बोललो नाही तेवढे तू 2 मिनिटात बोलून गेला. डेंजरस मॅन, व्हेरी डेंजरस मॅन. माय लर्नर फ्रेंड, बी केअरफुल. ही इज अ व्हेरी व्हेरी डेंजरस मॅन. व्हेरी डेंजरस मॅन. डेंजरस मॅन, व्हेरी डेंजरस मॅन. एनी क्रॉस काय साहेब? म्हणजे उलट तपासणी. म्हणजे तुम्हाला साक्षीदाराला काही प्रश्न विचारायचे. हो विचार. हो विचार. साहेब तिकडे जाऊन विचार. तिथूनच विचार. हो. तुमचं नाव काय म्हणाल तो? अबे तुझे क्या मालूम नहीं? प्रश्नाचं नीट उत्तर द्या. सय्यद मंसूर. सय्यद मंसूर. तुमचं असं म्हणणं आहे जनाब सय्यद मिया की मी तुमच्या धाकट्या भावासारखा दिसतो? अबे भाई सरिका नहीं, तू ही मेरा सगा छोटा भाई हैदर अलीच है. शपथ घेऊन सांगता का असं? शपथ घेऊनच ते साक्ष देत आहेत, तेव्हा आणखीन शपथ घेण्याची जरूर नाही. सय्यद मिया, या तुमच्या धाकट्या भावाला तुम्ही किती वर्षापूर्वी बघितला होता? 10 बरस पहिले. 10 वर्षापूर्वी. आणि तो तुमच्या घरातून फरार झाला त्याला किती वर्ष झाली? त्याला लगभग 12 बरस होते. 12 वर्ष झाली. या 12 वर्षात तुम्ही काय 2-4 वेळा त्याला ओझरतं पाहिलं असेल नसेल,
तरी देखील तुम्ही त्याला एकदम ओळखू शकता आणि म्हणता की माझा धाकटा भाऊ आहे म्हणून. अबे न पहचानला काय झालं? तू तो मेरा सगळा छोटा बे हैदर अलीच आहे. अरे जन्म झाल्यापासून 25 साल तू माझ्या संगत एकाच मकानमध्ये राहत होता. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट युअर ऑनर. सय्यद मिया, हा तुमचा धाकटा भाऊ पोशाख कसला करीत असे हो? कॉलेजमध्ये जायच्या पहिले तू मी? हाँ तू असा माझ्या माफक मुसलमानी ड्रेस पहनत होता. बर. उसके बाद तू या साहेबासारखा कोट पटलून और बूट घालायला लागला. तुमचा भाऊ? अबे तू क्या करता बे? तुमचा भाऊ. सय्यद मिया, हा तुमचा धाकटा भाऊ कधी धोतर नेसत होता का? नाही, कभी नाही. तुम्ही ज्या पोशाखात मला आता पाहता आहात या पोशाखात तुम्ही आपल्या या धाकट्या भावाला कधी बघितला होता? नाही. तरी देखील मी तुमचा धाकटा भाऊ आहे असं तुमचं म्हणणं? अरे ड्रेस बदलला तो सूरत थोडी बदलते. हा 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 हा. म्हणजे माझा चेहरा तुमच्या इतका परिचयाचा आहे. हा हा. मग मला तुमची परीक्षाच घेतली पाहिजे. बडा आहे परीक्षा लेने वाला. जर इकडे या भाऊ. नाही. काय साहेब? तुम्हाला साक्षीदाराला काही सूचना करायच्या असतील तर इकडे बोलवायचं. तर तशी विनंती आधी कोर्टाला करायला पाहिजे. पण साहेब त्यांना बोलवायचं. हो, त्यांना बोलायचं असं तर हे सगळं कोर्टातर्फे व्हावं लागतं. तुम्हाला नाही तसं. वेल मिस्टर किरकिरे, त्यांना आरोपीकडे जायला सांगा. सय्यद मिया जरा ये. हे बरं झालं नाही. जर बाई दोन्ही कानांचे चाफे बघावं बारकाईने. नीट काळजीपूर्वक बघितले. आता जा साहेब, विनंती आहे तिकडे पाठवा त्यांना. त्याची जरूर नाही, जातील ते. सय्यद मी तुम्हाला तुमच्या आणि माझ्या कानात काही फरक आढळला का? हा हा. काय फरक आहे? अबे कापर तुझ्या कानाला भोक आहे. आणि तुमच्या अजा नाही. मुसलमानात कान टोचता? नाही, कभी नाही. 25 वर्ष हा तुमचा धाकटा भाऊ तुमच्या घरात तुमच्या जवळ राहत होता तर त्याचे कान माझ्यासारखे टोचलेले होते? नाही. तरी देखील मी तुमचा धाकटा भाऊ आहे असं तुमचं अबे म्हणणं? हा हा. तू तो मेरा सगा छोटा भाई हैदर अली. साला सबसे आड्या हवालदार से आडी. अरे एवढी बदमाशी केलीस तो कानाला भोग बी पाडून घेतला असतील. तुझ्या काय भरोसा? हे बा सय्यद मिया, मी तुम्हाला असं सांगतो की मी तुमचा धाकटा भाऊ नाही. अबे जाबे. मी निप्पाणचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे. मी हिंदू आहे, माझी बायको देखील हिंदू आहे, मला 5 मुलं आहेत. मुझे मालूम नाही. छाप्यामध्ये सवाच. हा हा हा. म्हणजे वर्तमानपत्र वाचून तुम्ही माझ्यावर एक कादंबरी रचली. झूठ, बिलकुल झूठ. पोलिसांकडून पैसे खाऊन तुम्ही माझ्यावर तर धडधडीत खोटी साक्ष देता. हरगिज नाही. मी तुमचा धाकटा भाऊ हैदर नाही. अबे तू ही मेरा सगा छोटा भाई हैदर अलीच है. एक वक्ताला काय 10,000 वक्ताला खुदा की कसम खाकर कहूंगा हाँ. कि तू ही मेरा सगा छोटा भाई हैदर अलीच है. आणि मी देखील लाख वेळा सांगेन तो मी नव्हे. नेक्स्ट. कुंकुचन वेळीचन मुंदडा. कुंकूचांद वेणीचांद मुंदडा. कुंकुचन वेळीचन मुंदडा. कुंकुचन वेळीचन मुंदडा हाजी रे. कुंकुचन वेळीचन मुंदडा. हा हा बाबा हाजी रे. कशाला बोंब पाडते? हा मग चला कटाडत चला. हे गोपाल, हे गोपाल. या सरजी इकडे या. मालूम आहे. या गीतेवर हात ठेवून म्हणा, देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. बालाजीची शपथ खरा सांगेल, खोटा नाही सांगेल. आम्ही मारवाडी लोक कवा बी खोटा नाही बोलते बाबा. आपलं नाव काय? मुंदडा. मुंदडा. संपूर्ण नाव सांगा. कुंकुचान वेणीचान मुंदडा. शेटजी नाव काय म्हणावं आपलं? मुंदडा. मुंदडा. संपूर्ण नाव सांगायचं असतं, कळलं? कुंकुचान वेणीचान मुंदडा. कुंकुचान भेणीचान मुंदडा. बर. वय वय नाही समजलं? उमर 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 तो असा मराठीमध्ये बोलणे. हा? हित्तेर. हित्तेर इतके नाही समजे. 50 और 20. अरे मग सरळ सरळ 70 बोला की. मुद्दला ते 50 आणि व्याजाचे 20 घेतल्यासारखं काय बोलताय? अरे बाबा असा कसा धंदा करते तू? तू काय दिवाळा काढते काय? आम्ही काय केलं बाबा? मुद्दलच्या 20 आणि बॅगच्या 50. बर शेटजी तुम्ही राहता कुठं? भिमडी. कल्याण भिमडी. असं असं. तिथे धंदा काय करता आपण? येई लेणं देणं. हा म्हणजे सावकारी करता तुम्ही? हा? नाही त्याला काय हरकत नाही. तो वांधो नसी. बर शेटजी
आपण आरोपीला ओळखता? नाही. हेला हा? बचपनापासून. ते कसं का? ह्याचा बाप अहमदभाई हा. आणि आम्ही दोघे बी भिंडी म्युन्सिपाल्टीचा मेंबर होता, साब मेंबर. अच्छा. शेठजी, आरोपीचं नाव काय? कुंकुचान व्हॅलीचान मुंगडा. शेठजी, मी तुम्हाला आरोपीचं नाव विचारताय, तुमचं नव्हे. हेचा हा. ये तो साला हैदर अली है, हैदर अली. हैदर अली. Well, this is confirmed, Your Honor. हैदर अली. शेठजी, 9 वर्षापूर्वी तुम्ही ह्याला जामीन राहिला होता का? हा साहेब, फसवणुकीच्या आरोपावरून हा. हेला नाशकाला अटक झाली होती. या, या. त्याच्या बापाचा आणि आमच्या लय दोस्ताना हा. त्याच्यासाठी मी ह्याला 20,000 रुपयाला जामीन आला साहेब, 20,000 रुपयाला. बरं, मग पुढे काय झाला? पुढे क्या साहेब, आज साला 420. शेठजी, अशी भाषा कोर्टात चालणार नाही. माफ कर. हा चला बदमाश. साहेबांनी काय सांगितलं आता? काय बोलला? अशी भाषा कोर्टात चालणार नाही म्हणून. हे बी अशी भाषा आहे. मग हे साला आला फलाना आदमी हा, हे चालेल. जमानत तोडूनशी पसार झाला बर. आणि त्याच्यासाठी मला कोर्टमध्ये नगद 20,000 रुपया भरायला साहेब, नगद 20,000 रुपयाला. बरं, मग पुढे काय झाला? पुढे क्या साहेब, त्याच्या हा. धक्क्यानं तिचा बाप अहमदभाई हा, बिचारा मनुष्यन गेला, गुजरून गेला. म्हणजे तुमचे पैसे बुडाले की काय? ना 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 साहेब, तिचा मोठा भाई सय्यद नाही हा. याने आमचा समजा पैसा दिला. कशाला खोटा बोलत बाबा या उमरमध्ये? बरोबर आहे, बरोबर आहे. व्याजासकट दिला काय समजा पैसा? अरे बाबा, व्याज तर पहिलाच घेतला होता. हो, व्याज पहिलाच घेतला होता. That's all, Your Honor. उलट तपासणी. शेठजी, तुमचं वय काय हो? कुंकुचान वेणीचान मुंगडा सारा 3-3 वाक्याला बोलत तुला ऐकायला भैराय काय? शेठजी, त्यांनी तुमचं वय विचारलं. उमर इत्तेर ते 50 और 20. हा, हा. शेठजी, तुला इतक्या अंतरावरून माझा चेहरा दिसतो का? एकदम साफ, बिलकुल साफ. हा, आश्चर्य आहे. या वयात तुम्हाला इतक्या दूरचा चष्मा लावल्यावरून एकदम साफ दिसतं, हा मोठा चमत्कार आहे नाही? हे चिमितकार विमितकार कुछ नाही बाबा, चिमितकार विमितकार कुछ नाही. मग? हे तो बालाजीची कृपा हा, आहे. हा. शेठजी, तुमच्या डोक्यावरच्या घड्यात किती वाजले सांगू शकता का तुम्ही? घडी बघा जरा किती वाजले. हो काय घडी? अरे घडी तो हेट्टे. किती वाजले? अरे बच्चू, घडी तो बंद दिखतीये. शेठजी, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. वाजले किती ते सांगा. घड्याळ चालू आहे का बंद आहे ते पाहू नका. बंद घड़ी में लगभग 11 बजने को 5 मिनिट बाकी है. अरे चांगलं दिसतं की तुला. एटलेच मी सांगते की तो अहमद भाईनो धाकलो छोरो हैदर अली जायस. हे पहा शेठजी, जगात माणसारखी माणसं असतात की नाही? नाही. जगात माणसारखी माणसं असतात की नाही? हा, चल असेल. तर तुम्ही म्हणता तो हैदर अली माझ्यासारखा दिसण्यास संभव आहे की नाही? बिलकुल नाही. का नाही? कारण तू पोतेच हैदर अली आहेस. हे पहा शेठजी, मी हैदर अली नाही हे तुम्हाला पूर्णपणे ठाऊक आहे. नाही. मी निप्पाणचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे. नाही, बिलकुल केवळ नाही. पोलिसांना घाबरून तुम्ही माझ्यावर धडधडीत खोटी साक्ष देता. पोलीस? अरे पोलीसला घाबरायच्या मला काय कारण आला? आता बरोबर विचारलं. शेठजी, तुमच्या थोरल्या मुलावर सध्या कल्याण इथे चोरीचा माल विकत घेतल्याच्या आरोपावरून फौजदारी खटला चालू आहे का? हाँ, लेकिन ये तो नए बरस पासून माझ्यापासून जुदा आहे. इन्होंने मारो कोई संबंध नाही बाबा, बिलकुल संबंध नाही. शेठजी, मी तुम्हाला ते नाही विचारलं, या तुमच्या थोरल्या मुलावर सध्या काही फौजदारी खटला वगैरे चालू आहे का? हाँ. त्या खटल्यात तुमचा मुलगा निर्दोष सुटावा अशी तुम्ही काही खटपट करीत आहात? खटपट? मैं क्या करू खटपट? ही अशी माझ्या विरुद्ध खोटी साक्ष दे. नाही, बिलकुल नाही. ठीक आहे, नका कबूल करू. तुमचा तो बालाजी पाहून घे. शेठजी, आता एकच प्रश्न विचारतो. 10 वर्षापूर्वी खोटे हिशोब ठेवल्याच्या आरोपावरून तुमच्यावर सरकारनं खटला भरला होता का? हाँ, लेकिन उसमें तो मैं बिल्कुल निर्दोष छुटी गयो बापा, बिल्कुल निर्दोष छुटी गयो. साहेब, मैं दबाटी संपले. अब जा सकते. नेक्स्ट. वसंत मोरेश्वर अग्निहोत्री. वसंत मोरेश्वर अग्निहोत्री. वसंत मोरेश्वर अग्निहोत्री. वसंत मोरेश्वर अग्निहोत्री हाजीर आहे. वसंत मोरेश्वर अग्निहोत्री. मिस्टर भोपळे, यस सर.
या गीतेवर हात ठेवून म्हणा, देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. ओके. ओके नाही. या गीतेवर हात ठेवून म्हणा, देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. देवा शपथ खोटं सांगणार नाही, खरं सांगेन. अहो मी तुम्हाला काय म्हणालो? काय? देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही असं म्हणा. अच्छा, म्हणजे आधी खरं सांगायचं, नंतरही खरंच सांगायचं. देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही. झालं? आपलं नाव? वसंत मोरेश्वर अग्निहोत्री. वाल मिस्टर अग्निहोत्री, बोला. तुम्ही सध्या काय करतो? सध्या कोर्टात साक्ष द्यायला उभा राहिलोय. आय मीन युअर प्रोफेशन. हा, म्हणजे आपला व्यवसाय काय? व्यवसाय हा. सध्या मी बॉम्बेला हा. सचिवालयामध्ये हा. फायनान्स डिपार्टमेंटला हेड क्लार्क आहे. ओ आय सी. तुमचं शिक्षण किती झालंय? 8 वर्षापूर्वी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून मी MA झालो. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मधून? हो, आय थिंक, म्हणजे मला वाटतं फर्ग्युसन कॉलेज फक्त पुण्यालाच आहे काय. नाही, ते बरोबर आहे, कारण मी देखील तिकडनंच ग्रॅज्युएट झालो होतो. असं? हो. अहो, पण त्या कॉलेजमध्ये तर हुशार हुशार विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळतो. एनिवे, मिस्टर अग्निहोत्री, बोला. आपण आरोपीला ओळखता? चांगलाच. कोणत्या नावानं? मधुकर विनायक देशमुख. मधुकर विनायक देशमुख. Well, this is the second introduction. मधुकर विनायक देशमुख. एवढ्यात धर्मांतर झालं आमचं. मिस्टर अग्निहोत्री, बोला. आरोपीची आपली भेट कुठे झाली? दिल्लीला. दिल्लीला? होय. म्हणजे केंद्र सरकारच्या परराष्ट्र खात्यामध्ये हा. भारी पगाराच्या 2 जागा भरायच्या आहेत अशी टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिरात आली होती. बर बर. हा, मी टाइम्स ऑफ इंडिया वाचतो ना. असं होय? हा. म्हणजे तुमच्याकडे टाइम्स ऑफ इंडिया येतो वाटतं? नाही नाही, येतो शेजाऱ्याकडे, वाचतो मी. तेव्हा त्या संबंधी काही विशेष माहिती मिळाली तर पाहावी म्हणून मी स्वतः दिल्लीला गेलो. बर बर. तिथे दिल्लीच्या महाराष्ट्र भवनामध्ये याची आणि माझी भेट झाली. आरोपी दिल्लीला काय करीत होता? आपण पंडित नेहरूंचे खाजगी CID अधिकारी आहोत असं त्यानं मला सांगितलं बुवा. आणि त्यावर आपला विश्वास बसला? हो, कारण आरोपी अगदी अप टू डेट साहेबी पोशाख करीत असे. हा हा. तुमच्यासारखा? नाही, तुमच्यासारखा. अगदी फर्स्ट क्लास इंग्रजी बोलत असे. माझ्यासारखा? सॉरी, माझ्यासारखा. आपण केम्ब्रिजचे MA आहोत असं सांगे. असं? त्याच्या राहत्या जागेमध्ये पंडित नेहरूंचा एक मोठा फोटो भिंतीवर टांगलेला होता. बर. शिवाय अंगात काळा गाऊन आणि डोक्याला चौकोनी टोपी असलेला हा. पदवीदान समारंभाच्या वेळचा त्याच्या स्वतःचा एक फोटो सुद्धा होता. हो, आय सी. म्हणजे एवढ्यावरनं तुमचा त्यावर विश्वास बसला? येस, का न बसावा. ओके. बर. ज्या नोकरीच्या कामासाठी तुम्ही दिल्लीला गेला होता, हा, त्या कामाबद्दल यानं तुम्हाला काय सांगितलं? त्यानं मला सांगितलं काय? की या जागांसाठी जाहिरात देऊन अर्ज मागवणं हे निव्वळ दिखाऊ नाटक आहे. अर्ज करून कोणालाही या जागा मिळायच्या नाहीत. बर. हो, मला त्याच्या या बोलण्याचा अर्थ नीटसा कळेना. हा. तेव्हा आपलं बोलणं अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यानं मला सांगितलं काय? की आजकाल दिल्लीमध्ये लाचलुचपत इतकी बोकाळली आहे हा. की वरिष्ठांचे हात ओले केल्याखेरीज साधी पट्टेवाल्याची नोकरी सुद्धा मिळत नाही काय. मिस्टर अग्निहोत्री, लाच देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल फक्त तुमचे अनुभव सांगा, इतरांचे नकोत काय. नाही सर, पाहत होतो इथल्या इथे कोणी समदुःखी भेटतोय का. तेव्हा प्रथम थोडे दिवस मी स्वस्तच राहिलो. बर. पुढे 4-2 दिवसांनी जेवणाच्या वेळी आरोपी मला भेटला हा. आणि त्यानं मला सांगितलं काय? की आजच मी परराष्ट्र खात्यातल्या एका फार बड्या अधिकाऱ्याला भेटून आलोय. बर. हा, आणि त्यानं मला अगदी विश्वासात घेऊन सांगितलंय काय? की जो कोणी 15,000 रुपये खर्च करील हा. त्याला ही नोकरी ताबडतोब मिळेल. बर. तेव्हा तेवढे पैसे खर्च करायची तुमची तयारी असली तर हा. पहा, तुमचं काम मी 5 मिनिटात जमून देतो. असं? मग त्यानंतर तुम्ही काय केलं? खरं सांगायचं म्हणजे काय करावं ते एक्झॅक्टली मला सुचेना. हा. म्हणजे असं पहा, काय? महिना 1,500 रुपये पगाराची नोकरी काय हो ना, वाढत वाढत 3,000 रुपयापर्यंत जाणारी काय. तेव्हा म्हटलं ती मिळवण्यासाठी 15,000 रुपये गुंतवणं म्हणजे तशी काही फार मोठी रक्कम नाही काय. निग्लिजिबल अमाऊंट. पण म्हटलं 15,000 रुपये गुंतून सुद्धा ही नोकरी मिळेलच याची खात्री काय 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 असं मी त्याला विचारलं. हो हो. तेव्हा तो म्हणाला की हे पैसे मी मधल्यामध्ये गडप करेन असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे, हा.
तेव्हा मी असं करतो की तुमच्या देखतच ते पैसे त्या अधिकाऱ्याच्या स्वाधीन करतो. हा. मग नाही ना तुमच्या मनात काही संशय उरणार. हा. आता त्याने इतकं सांगितल्यानंतर आपली तरी खात्री पटली बुवा. असं मग त्यानंतर तुम्ही काय केलं सांगा भाऊ. त्यानंतर मी लगेच पुण्याला आलो. हा. महाराष्ट्र बँकेमध्ये आमचे काही शेअर्स वगैरे होते ते विकून 15,000 रुपये उभे केले. बरं. आणि ते घेऊन लगेच दिल्लीला गेलो. असं आणि दिल्लीला येताच ते 15,000 रुपये तुम्ही या आरोपीच्या स्वाधीन करून टाकले. नाही, दिल्लीला आल्यानंतर मला वाटतं 8-10 दिवस झाले असतील. हा. एक दिवस आरोपी माझ्याकडे आला बर आणि मला म्हणाला की आज आपल्याला त्या सरकारी अधिकाऱ्याला भेटायला जायचंय. बर. असं म्हणून त्याने एक निळं पाकिट माझ्याकडे दिलं. हा, हा. हा. आणि हजाराची एक याप्रमाणे 15 नोटा त्या पाकिटात नीट घरी करून ठेवायला सांगितल्या. बर. त्याप्रमाणे 1000च्या 15 नोटा मी त्या पाकिटात घडी करून ठेवल्या. बर. पाकिट माझ्या हातानं बंद केलं. हा, हा. त्या पाकिटावर माझं नाव आणि माझा पुण्याचा पत्ता मात्र यानं अगोदरच टाईप करून आणलेला होता. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट युअर वेल इट शुड प्लीज बी नोटेड. ऑल राईट. नंतर ते पाकिट मी खिशात ठेवलं. पुढे आम्ही टॅक्सीतून त्या सरकारी अधिकाऱ्याच्या बंगल्यावर जायला निघालो. बर. वाटेत टॅक्सीमध्ये आरोपी मला म्हणाला काय? की आपण त्या सरकारी अधिकाऱ्याला पैसे देतो तसं सांगायचं नाही. मग? हा, तर फोटो भेट म्हणून देतो तसं सांगायचं. का बरं? का बरं असं मी त्याला विचारलं. हा, मग त्यांनी काय सांगितलं? तेव्हा तो म्हणाला की ती आपली माझी आणि त्या सरकारी अधिकाऱ्याची सांकेतिक भाषा आहे. ओ आय सी. सांकेतिक भाषा होती. बर. मग पुढे काय? नंतर आम्ही टॅक्सीतून त्या सरकारी अधिकाऱ्याच्या बंगल्याशी उतरलो. बर. आणि तिथे उतरल्यानंतर यानं ते पाकिट माझ्याकडनं मागून घेतलं. आणि तुम्ही ते दिलं? हो, दिलं. बरं, मग पुढे काय झालं? त्यानंतर आम्ही त्या सरकारी अधिकाऱ्याच्या बंगल्यात गेलो. हा. आरोपीनं माझी त्यांच्याशी ओळख करून दिली हा. आणि सांगितलं की तुम्हाला फोनवरून सांगितल्याप्रमाणे या ग्रस्तानं 15 फोटो भेट म्हणून आणलेले आहेत. बर. असं म्हणून यानं ते निळं पाकिट त्या अधिकाऱ्याच्या स्वाधीन केलं. हा. आणि सांगितलं की यातले फोटो आपण सवडीनं पहा हा. आणि त्याच्यावरचा अभिप्राय मात्र यानं चटकन कळवा. बरं. त्या अधिकाऱ्यानं हसून त्या निळ्या पाकिटाचा स्वीकार केला आणि शेक हँड करून आम्हाला रजा देऊन टाकली. राईट. बरं बरं. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र भवनात जायला निघालात. होय. वाटेत टॅक्सीत आरोपी मला म्हणाला की आता नाही ना तुमच्या मनात काही संशय. हा. तुमच्या देखतच ते पैसे मी त्या अधिकाऱ्याच्या स्वाधीन केलेत. बर. तेव्हा आता तुम्ही अगदी निर्धास्तपणे पुण्याला जा. हा. 8 दिवसाच्या आत तुम्हाला अपॉइंटमेंट ऑर्डर आलीच असं समजा. मग 8 दिवसाच्या आत तुम्हाला अपॉइंटमेंट ऑर्डर आली असेल नाही का? अहो, आज येईल उद्या येईल म्हणून चांगली 1.5 महिना वाट पाहिली. मग मध्यंतरी आरोपीला अनेक पत्र पाठवली, तारा पाठवल्या, पण कशाचाही जबाब नाही. तेव्हा प्रत्यक्ष चौकशी करावी म्हणून मी पुन्हा दिल्लीला आलो. मग तिथं आपल्याला आरोपी भेटला? नाही हो. महाराष्ट्र भवनात चौकशी केली तर तिथली जागा सोडून आरोपी केव्हाच निघून गेल्याचं कळलं. आपली तर अगदी कंबरच खचली बुवा. मग त्यानंतर तुम्ही काय केलं? कमरेवर म्हणता? नाही हो. अहो, तो निघून गेल्याचं तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही काय केलं? मग मी त्या सरकारी अधिकाऱ्याची प्रत्यक्षच गाठ घ्यायचं ठरवलं. That's good. काय म्हटलं, या प्रकरणाची एकदा समक्ष शहानिशा करून घेतलीच Quite पाहिजे. right. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो. हा. त्या सरकारी अधिकाऱ्याच्या बंगल्यावर गेलो हा. आणि 1.5 महिन्यापूर्वी 15 फोटो असलेलं एक निळं पाकिट तुम्हाला दिलं होतं, त्याचं काय झालं? अहो, तुम्हाला नाही हो, त्या सरकारी अधिकाऱ्याला. असं आता प्रत्यक्षात म्हणजे मी त्या सरकारी अधिकाऱ्याला आपलं भीत विचारलं. यांनी भीत विचारलं. अहो, प्रथम त्या अधिकाऱ्याच्या काही केलं लक्षातच येईना. हा. हा. थोड्या वेळानं त्याला आठवलं. हा. तो आतल्या खोलीत गेला. हा. पाकिट घेऊन आला. हा. म्हणाला की गेल्या 1.5 महिन्यामध्ये हे पाकिट उघडून बघायला मला मुळी सवडच झालेली काय नाही. म्हणता? होय. मी त्याला म्हटलं की काही जरुरीच्या कामासाठी पाकिट मला हवंय. हा. लागल्यास मी तुम्हाला ते परत आणून देईन. बरोबर. तेव्हा त्या अधिकाऱ्यानं पाकिट मला परत दिलं. आय सी. म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला परत मिळाले? अहो, ते परत मिळाले असते तर मी इथे कशाला आलो असतो? म्हणजे अहो, त्यानं दिलेलं पाकिट मी घेतलं. हा. घाईघाईनं रस्त्यावर गेलो. बर. पाकिट उघडून पाहिलं. हा. आणि पाहतो तर काय, पैसे? आज साईबाबांचे 15 फोटो मिळाले. साईबाबांचे 15 फोटो ऑर्डर. पण मिस्टर अग्निहोत्री, हा. तुम्ही स्वतः आपल्या हातानं त्या पाकिटात 15,000 रुपयाच्या नोटा नीट घडी करून घातल्या होत्या आणि ते पाकिट बंद केलं होतं ना? अहो, असं काय करताय? आरोपीनं निळ्या रंगाचं तसल्याच आकाराचं साईबाबांचे 15 फोटो असलेलं दुसरं पाकिट आपल्या खिशात अगोदरच तयार ठेवलं असतं पाहिजे. काय? क्वाइट पॉसिबल. म्हणजे आपण त्या सरकारी अधिकाऱ्याला पैसे असलेलं पाकिट देतो असं त्यानं मला भासवलं. हा. पण ऍक्च्युअली हा. ते फोटोंचं दुसरंच पाकिट दिलं असलं पाहिजे. काय? शक्य आहे. मग त्यानंतर आपण पोलिसात कंप्लेंट दिली? ताबडतोब. गुड.
त्यानंतर 1.5 वर्षांनी आरोपीला नाशिक इथं अटक झाली आणि त्यावेळी झालेल्या आयडेंटिफिकेशन परेडमध्ये मी याला अगदी बरोबर ओळखला. गुड गुड गुड. अहो पण काय सांगू साहेब, काय झालं? त्या नाशिकच्या मॅजिस्ट्रेटनं या असल्या आरोपीला चक्क 20,000 रुपयाच्या जामिनावर सोडून दिला. ही सगळीच मॅजिस्ट्रेट मंडळी म्हणजे कोर्टाचा अवमान केल्याबद्दल शिक्षा असते. मिस्टर विप्रदास, हॅव इज अपॉलॉजी अँड वॉर्निंग. साहेबांची माफी मागा. सॉरी सॉरी सर. तो जामीन बुडून हा जो पसार झाला तो आज मी याला पुन्हा पाहतोय. तेव्हा मिस्टर अग्निहोत्री, बोला. तुम्हाला 15,000 रुपयाला टोपी घालणारा हा तो दिल्लीचा मधुकर विनायक देशमुख. याबद्दल खात्री आहे तुमची? 100%. मला 15,000 रुपयाला फसवणारा हाच तो मधुकर विनायक देशमुख. वेल दॅट्स ऑल युअर ऑनर. एनी क्रॉस? येस. ओ सॉरी युअर ऑनर. डेंजरस मॅन. वकीलपत्र फुकट घेतले काय? माय यंग बॉय, टेक केअर. ही इज अ व्हेरी व्हेरी डेंजरस मॅन. व्हेरी डेंजरस मॅन. यू डोंट वरी. थँक यू. उलट तपासणी. अग्निहोत्री मिस्टर ऍड्रेस मी एज मिस्टर अग्निहोत्री. साहेब ते काय म्हणतात काय? त्यांचं म्हणणं असं आहे की त्याचा उल्लेख करताना मिस्टर अग्निहोत्री असा तुम्ही करावा. असा नियम आहे का? तसा नियम नाही, त्यांची इच्छा आहे. इच्छा आहे. अग्निहोत्री मिस्टर, तुम्ही MA आहात? होय. पण MA होण्यापूर्वी तुम्ही MAD होतात? होय. तुम्ही काय बोलताय? साहेब त्यांनी काय विचारलं माझं लक्ष नव्हतं. मिस्टर अग्निहोत्री, साक्ष देण्यासाठी तुम्ही कोर्टात उभे आहात. होय ना. मग इकडे लक्ष असायला पाहिजे. नाही, इकडे असायला पाहिजे मान्य आहे साहेब, पण जरा तिकडेच गेलो होतो. अरे म्हणजे काय? म्हणजे तुम्ही मॅड होतात, तुम्हाला वेळ लागलं होतं. बोला झटपटला. बावट त्याला काय करता का? मूळचं बावट तुम्ही. मॅट्रिकच्या परीक्षेत मी एकदा नापास झालो होतो. तेव्हा काही दिवस माझं डोकं फिरलं होतं. ही गोष्ट खरी आहे साहेब. डोकं फिरलं तुमच्या साक्षीदाराचं. ऐकतोय मी ते सगळं. त्यानंतर 1 वर्षापर्यंत तुम्ही येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये होतात. अहो पण साहेब ही गोष्ट मीच याला दिल्लीच्या महाराष्ट्र भवनात सांगितलेली आहे. मी जन्मात कधी दिल्लीला गेलोच नाही, तर तुमची आणि माझी भेट होणार कशी? असं का? जन्मात दिल्लीला कधी गेलाच नाही, मग ही गोष्ट तुम्हाला कळलीच कशी? अग्निहोत्री, देवानं मला तेवढी अक्कल दिली. आता मी तुमच्यासारख्या वेड्याच्या इस्पितळात जाऊन आलो नाही. प्रश्न विचारा. भलती सलती वैयक्तिक टीका करू नका. तर टीका कुठे गेली मी? आता तुम्ही काय म्हणाला? काय? तुमच्यासारखा वेड्याच्या इस्पितळात जाऊन आलो नाही म्हणून. मग ते गेले नाही असं आपलं म्हणणं आहे का? अहो मागे गेले होते. मग असं म्हणू का? असं म्हणायची काही जरूर आहे का? मग म्हणू नको का? कशासाठी म्हणायचं तुम्हाला? बरं, साहेब म्हणतात मी तुम्हाला वेडं म्हणत नाही. अहो पण वेडे म्हणत नाही म्हणजे? त्याला वेडं म्हणत नाही ना मी. आपण म्हणता ना वेडं म्हणू नको. मागे वेडे झाले तुम्ही आता काही वेड्याच्या बरोबर साक्ष देत नाहीत. बरं, तुम्ही आता वेड्याच्या बरोबर साक्ष देत नाही आहात. तुम्ही सध्या चालेल ना? अग्निहोत्री, 8 वर्षापूर्वी मी नाशिकहून मुंबईला येत असताना तुमची आणि माझी आकाडीत भेट झाली होती. मुळीच नाही. तर बघा, तुम्ही दिल्लीहून परत येत होतात. मुळीच नाही. तर मी तुम्हाला माझी ओळख करून दिली. मुळीच नाही. मी निप्पाणचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे म्हणून तुम्हाला सांगितलं. अरे बाबा, मुळीच नाही. असं काय करता अग्निहोत्री? तर मी चहा मागवला, ऑमलेट मागवलं. ऑमलेट मागवलं म्हणे. अहो साहेब, मी ब्राह्मण आहे, अंडी वगैरे काही खात नाही. बरोबर साहेब, याने ऑमलेट खाल्लं नाही. अहो साहेब, यांची माझी प्रवासात भेटच झालेली नाही. अग्निहोत्री, भेट झाली असती तर ऑमलेट खाल्लं असतं का तुम्ही? मग तेच सांगतो साहेबांना मी. अग्निहोत्री, त्यावेळी मधुकर विनायक देशमुख नावाच्या एका बदमाशानं तुम्हाला दिल्लीमध्ये 15,000 रुपयाला कसं फसवलं हे तुम्हीच मला आगाडी सांगितलं. मुळीच नाही. तुम्हाला कोणी फसवलं नाही? मी काहीही सांगितलेलं नाही आपल्याला. मग मला कसं कळलं ते? आता मला काय ठाऊक ते. अग्निहोत्री, त्यावेळी याच मधुकर विनायक देशमुखानं आमच्या निप्पाणीच्या एका तंबाखूच्या व्यापारालाही कसं फसवलं होतं हे मीच तुम्हाला आगाडी सांगितलं. मुळीच नाही. याचं तुम्हाला काही आठवत नाही का? मुळीच नाही शिवाय दुसरं तुम्हाला काही येत नाही. अहो, जे मुळात घडलेलंच नाही ते आठवण्याचा प्रश्न येतोच कुठे? हो, ते आठवणार कसं हे नाही ना. काय हे नाही म्हणजे काय आहे? टोपी घालण्यापुरतं आहे.
ठीक आहे, आता जे तुम्हाला आठवतंय ते विचारतो. हा, अग्निहोत्री, तुमचे वडील सरकारी नोकर होते. होय. सरकार ते त्याने हजारो रुपये खाल्ले आणि एक दिवशी आत्महत्या केली. खोट आहे, धादांत खोट आहे. कोणतं खोटं? पैसे खाल्ले खोटं का आत्महत्या केली हे खोटं? दोन्ही गोष्टी खोट्या आहेत. मग तुमचे वडील कसे मरण पावले? ते आगगाडीच्या अपघातात अकस्मात मरण पावले. अग्निहोत्री, तो अपघात नसून आत्महत्या होती. पैसे खाल्ल्याचा आरोप आपल्यावर येईल म्हणून त्यांनी चालत्या गाडीतून उडी मारून जीव दिला होता. मुळीच नाही. मुळीच नाही. आता तुम्ही 2 मिनिटात कबूल कराल मी सांगतोय सगळं खरं आहे म्हणून. त्यावेळेच्या वर्तमानपत्रात तुमच्या वडिलांच्या मृत्यू संबंधी काय छापलं होतं लक्षात आहे का तुमच्या? अरे असेल दाखवते ना मी. असेल कशाला? हातच्या गाण्याला आरसा कशाला? चहा नाकारला, ऑमलेट नाकारलं, हे कसं नाकारणार? Well, Your Honor, Yes? it's just a paper evidence. Well, I would request you not to accept it. Will be considered later. Please do consider, Your जाऊ Honor. देते. हे जरा वाचून बघता का? काय साहेब? तुम्हाला काही पुरावा सादर करायचा असेल तर तो प्रथम कोर्टाला सादर करावा लागतो. मग काय करू साहेब याचं? मिस्टर किरकिरे, ते घ्या इकडे. ही बातमी फाडून देऊ का आपल्याला? नाही, तशी दिली तरी चालते. हे साहेबांना दाखवाय, लाल खून केलंय ना हे. अहो एवढं मला कळतं हो, मी कोर्टात नोकरी करतो. शाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये खरं काय? हा विचार. त्याच पैशातले 15,000 रुपये तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी एका सरकारी अधिकाऱ्याला लाच म्हणून देण्याचा प्रयत्न केला. नाही नाही नाही. रागावू नका अग्निहोत्री. रागावून उत्तर दिली म्हणजे आपण खरं बोलतो अशी कोर्टाची समजूत होईल. हा तुमचा भ्रम निखालच खोटा आहे. कोर्टाची काय समजूत होईल याविषयी तुमचा अभिप्राय नकोय. तुम्ही फक्त प्रश्न विचार. अग्निहोत्री, तुम्ही सरकारी नोकर आहात. होय. लाच घेणं जसा गुन्हा आहे तसा लाच देणं हा सुद्धा गुन्हा आहे, ठाऊक आहे तुम्हाला? दिल्लीच्या परराष्ट्र खात्यात भारी पगाराची नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही एका सरकारी अधिकाऱ्याला 15,000 रुपयाची लाच देण्याचा प्रयत्न केलात का हो? अरे पण बाबा, ते पैसे त्या मधुकर विनायक देशमुखानं मधल्यामध्येच गडप केले. हा. लाच देण्याचा प्रश्न येतोच कुठे? अग्निहोत्री, ही गोष्ट तुम्हाला मागावून समजली. पण ज्यावेळेला मधुकर विनायक देशमुखानं ते निळं पाकिट त्या सरकारी अधिकाऱ्याच्या हाती ठेवलं त्यावेळी तुम्ही देत असलेली 15,000 रुपयाची लाच त्या पाकिटात आहे अशी तुमची खात्री होती. म्हणजे तुमच्या पुरता लाच देण्याचा गुन्हा घडला. अरे पण बाबा, त्याला आता पुष्कळ वर्ष होऊन गेली आहेत. अग्निहोत्री, फौजदारी गुन्ह्याला मुदतीचं बंधन नसतं. उद्या हे प्रकरण कोर्टासमोर आलं तर लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून तुम्हाला शिक्षा होईल की नाही? आणि म्हणून मी तुम्हाला आता असं सांगतो की सरकारनं अशा तऱ्हेचा खटला आपल्यावर भरू नये म्हणून तुम्ही सरकारच्या वतीनं माझ्याविरुद्ध धडधडीत खोटी साक्ष देत आहात. मी मधुकर विनायक देशमुख नाही, मी निप्पाणचा तंबाखूचा व्यापारी लखोबा लोखंडे आहे हे तुम्हाला पूर्णपणे ठाऊक. मुळीच नाही. घ्या पो बापाई शपथ. देवाची शपथ घेऊन ते साक्ष देत आहेत. त्यांना आणखी बापाची शपथ घ्यायला काय सांगतो? साहेब, मी माझ्याच काय इथल्या सगळ्यांच्या बापाची शपथ घेऊन सांगेन. मला 15,000 रुपयाला फसवणारा हाच तो मधुकर विनायक देशमुख. अग्निहोत्री, तुम्ही आजागळ चेहरा करून काही सांगितलं तरी तो मी नव्हे. Well, permission to re-examine, Your Honor. परमिशन ग्रँटेड. Thank you very much, Your Honor. साहेब, हे काय चाललंय? त्यांना साक्षीदाराची फेर तपासणी घ्यायची आहे. अशी घेता येते? हो, घेता येते. साहेब, मला यांच्यानंतर घेऊ शकाल. हा, नापास झालेल्या मुलाला पास करण्याकरता म्हणजे हा विचारतो. वेल मिस्टर अग्निहोत्री, हा, मी विचारतो त्या प्रश्नांची मला जर काही उत्तर हवी आहे तुमच्याकडनं. बर. ते 15,000 रुपयाचं निळं पाकिट तुम्ही या आरोपीच्या स्वाधीन केलं, करेक्ट? करेक्ट. हा, होय. 15,000 रुपयाचं निळं पाकिट तुम्ही या आरोपीच्या स्वाधीन केलं, करेक्ट. त्यानंतर या आरोपीनं ते पाकिट सरकारी अधिकाऱ्याकडे दिलं, बरोबर. हा, म्हणजे त्यात असलेले पैसे, म्हणजे ह्याच्या म्हणण्याप्रमाणे लाच यानं त्या सरकारी अधिकाऱ्याला दिली, तुम्ही नव्हे. मी नव्हे. दॅट्स ऑल युअर. विचार. अग्निहोत्री, आताच आमच्या विद्वान वकील मित्रांना उत्तर देताना तुम्ही असं म्हणालात. पण ऑब्जेक्ट, मी विद्वान जरूर आहे पण मी आता मित्र होऊ शकत नाही कारण आरोपी आहे. काय सर? मित्र म्हणून तुम्ही त्यांना मान्य नाही, विद्वान म्हटलं तेवढंच मान्य. बरं अग्निहोत्री, आता ते तुमच्या विद्वान वकील मित्रांना उत्तर देताना तुम्ही असं म्हणालात, चालेल का? चालेल चालेल. नाही, पहिल्यांदा तसं म्हणणार होतो मी, पण तो वेडा आहे ना.
अग्निहोत्री आता ते तुमच्या विद्वान याला उत्तर देताना तुम्ही असं म्हणालात की लाच तुम्ही दिली नाही. लाच दिली असलीच तर ती तुम्ही दिलेली नाही. तुम्ही नक्की लाच दिली नाहीत ना? नाही. मग तुमची तक्रार कशाबद्दल? सुनंदा दातार. सुनंदा दातार. बाई बाई. सुनंदा दातार. Hello. सुनंदा दातार हाजीर आहे. सुनंदा दातार. बाय साक्षी. या गीतेवर हात ठेवून म्हणा, देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. बाय, आपलं नाव? सुनंदा दातार. दातार म्हणजे ब्राह्मण ना रे? हा ब्राह्मण. बाई, नाव काय म्हणाल आपलं? सुनंदा दातार. सुनंदा दातार. आरोपीला आपण ओळखता? नाही. चांगलाच. कोणत्या नावानं? दिवाकर गणेश दातार. दिवाकर गणेश दातार. What is the third introduction? दिवाकर गणेश दातार. सुनंदाबाई, आरोपीची आपली भेट कुठे झाली? 8 वर्षापूर्वी गंगूताई घोटाळे यांच्या हॅपी मॅरेज ब्युरोमध्ये माझी आणि आरोपीची प्रथम भेट झाली. मी तुमची ओळख करून देते. डू प्लीज. हे मुलीचे बंधू सुधीर दाते. नमस्ते. नमस्ते. आणि हे मुलीचे मेहुणे अरविंद सानी. हाऊ डू डू सर? आय डू एक्झॅक्टली ॲज यू डू. दॅट्स फाईन. मला वाटलं मुलगी इथे आली अशी मगाशी तुम्ही फोनवरून सांगितलं. हो, आली आहे ना, आत बसली Oh, I आहे. see. थोड्या वेळाने बोलावते. Hey, do please, I'm rather hurry. आपण बसा. बसा. And won't you be seated, gentlemen? Certainly. Please be comfortable. I'm always comfortable. Nice. आपण काय घेणार? चहा, कॉफी की काही थंड? माफ करा, मला काहीच नको आहे. एक्सक्यूज मी 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 आताच मुलगी पाहून आलो. तिथे मला कॉफी घेणं भागच पडलं. बाकी तुम्ही या मंडळीनं काय द्यायचं ते द्या की. नाही, आम्हाला काहीच नाही. आम्ही निघताना चहा कॉफी वगैरे सगळं घेऊन निघालो. वा, असं कसं काहीतरी घ्यायलाच हवं. खरंच काय नको. खरंच काही नको. खरंच काय नको. राहिलं. कशी काय वाटली तुम्हाला ती मुलगी? त्याच्यामध्ये आपण मागाहून बोलू. इथे या मंडळी समोर त्याच्यामध्ये बोलायचं म्हणजे मला जरा मी कशाच वाटतं. हो, कशाच वाटतं. खरं सांगायचं म्हणजे या मुली पाहण्याचा आणि त्या मी पसंत करण्याचा हा सगळा प्रोग्रेस माझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. आय फील ऍब्सोल्युटली रेडी. माफ करा, इंग्लंडला बरीच वर्ष राहिल्या ना, आपले देशी म्हणजे मी मराठी शब्द आठवायला मला जरा 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 अडचण पडते. That's the word I wanted. Thank you very much. अडचण पडते. आम्हाला देखील तीच अडचण पडते. Is it sir? पण इंग्लंडला न जाता देखील आपण बसा. हा, आलेच मी. प्लीज ठेवा. मी काय सांगत होतो? समथिंग अबाउट फॉरेन. गॉट इट. माझ्यावर काय का फॉरेनला जाऊन आलेल्या हायली एज्युकेटेड माणसानं स्वतःच्या मॅरेजसाठी एखाद्या मॅरेज ब्युरोकडे धाव घ्यायची, वर्तमानपत्रात ऍडव्हर्टाइजमेंट देऊन ऍप्लिकेशन्स मागवायचे आणि नंतर त्या मुली पाहत हिंडायचं. आय रिअली हेट माय सेल्फ. पण करणार काय, धर ना देशी धर ना विलायती अशी आजकाल आपली या देशात स्थिती झाली. त्यातून माझं वास्तव्य नेहमी बेंगलोरला म्हणजे मी कॅनडी मुलखात आणि रिलेशन्स इकडे महाराष्ट्रात. आपण मूळचे राहणारे कुठले? कोकणातले आपल्या गुहागरचे. अरे म्हणजे आपल्या मी स्वतः काय तिथे कधी गेलो नाही. आमचं घर, जमीन जुमला एटसेट्रा 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 जे काही आहे ते सगळं आमचे अंकल बघतात. आमच्या घरानं कट्टर ऑर्थोडॉक्स सनातनी शास्त्रांचं. आमचे थोरले बंधू वेदशास्त्र संपन्न दाजी शास्त्री दठार. तुम्ही त्यांचं नाव कधी ऐकलंय की नाही मला माहित नाही. ते इथे त्या टेम्पल मध्ये आपलं शास्त्री टेम्पल मध्ये प्रवचन करत असतात. आता मी इथे आलो ना, तो त्यांच्याच घरी गेलो. ते सामान टाकले मग इथे आलो. त्याला मी आता इथे बोलवलंय. पण याच वेळ त्याचं ते हिल बिकमिंग नाव. आपल्याला आणखी कोणी भाऊ वगैरे? थोरले आता तुम्हाला सांगितलं ते दाजी शास्त्री दाठा आणि डॉक्टर
नेव्हीत असतो. कोण? कॅप्टन अशोक परांजपे. परांजपे? तो आमच्या मामाकडे दत्तक गेलाय ना. असं असं. आमच्या थोरल्या बंधूंच्या दृष्टीने आम्ही जरी असे बाटलेले म्हणजे फॉरेनला जाऊन आलेले असलो तरी त्यांचं आमच्यावर विलक्षण प्रेम. हे लव्ह असलं की नाही. माझा फॉरेनचा अप्रॉक्सिमेटली 20,000 रुपीज एक्सपेन्स त्यांनीच केलं. ऑफकोर्स. त्यासाठी त्यांना आमच्या गुहागरचं राहत्या घर शावकरीकडे मॉर्गेज ठेवावं लागलं. 2 जमिनी डिस्पोज ऑफ कराव्या लागल्या आणि त्यामुळे आज त्यांना इथे प्रवचन करून पोट भरावं लागतं. माझ्या कातड्याचे जोडे करून जरी त्यांच्या पायात घातले ते त्यांचे माझ्यावरचे उपकार फिटणार नाहीत कधी. वेल टेक इट इझी. बाय द वे आपण विलायत येऊन कधी परत आलात? आय थिंक आय विल बी कंप्लीटिंग 3 years बाय दिस क्रिसमस. सरप्राइजिंग. Yeah, of course. त्यावेळेस आमचे आप्पासाहेब देखील इंग्लंडलाच होते. I see. I mean, कुठे होता आपण? लंडनला, हाय गेटला. मी केम्ब्रिजला होतो. असं. लंडनला मी कधी फारसा जातच नसे. I never had any fancy for the dirty city. वेकेशन्स मध्ये परस्पर कॉन्टेंटवर जायचा. म्हैसूरच्या महाराजांनी माझी तिथेच भेट झाली आणि त्यांनी लगेच तिथे मला अपॉइंटमेंट ऑर्डर दिली. कोणत्या खात्यात? ऑफकोर्स इन पॉलिटिकल डिपार्टमेंट. कारण पॉलिटिक्स घेऊन त्याच वेळेला मी MA झालो. हो, पण आपला हुद्दा काय? कमिशनर ऑफ एक्सक्यूज मी. माझं काम अतिशय गुप्त आणि कॉन्फिडेन्शियल असल्यामुळं ते काय ते कुणाच सांगायची आम्हाला परवानगी नाही. इट्स व्हेरी पिक्युलियर जॉब. फक्त गव्हर्नर आणि चीफ मिनिस्टर यांच्याशी आमच्या संबंध तेवढं तुम्हाला सांगितलं. मी तुम्हाला आमच्या कामाची स्लाइड नाश्ता काय या या. मी तुम्हाला ओळख करून देतो माझ्या बहिणीची. Do please, I'm just waiting for that only. हीच ती माझी बहीण सुनंदा. Shininde. What a poetic name. Shininde. By the way, Mr. Shane, what do you mean by Shininde? Well, Sunanda means a good housewife. Oh, most becoming name, I suppose. पण मी नको म्हटलं होतं ना. असं कसं? आग्रह करा. It's so hot in Bombay. I agree, but आग्रह करा. But I generally don't. If you insist, then only. Yeah. घ्या ना. Oh, Gyana, what a fine term, Gyana. I just couldn't refuse it. Sure. Hey, Mr. Sade, what do you exactly mean by Gyana? well, Gyana means I'll tell you. Please have it. Please have it. I'll remember. That's true. अगं त्यांनी घेतलं आपण काय करायचं आता? ईशा घ्या ना गडे. तुम्ही घ्या ना म्हणाला, आता घेतलंच पाहिजे. You just can't help it. Certainly I don't have. Well, let me introduce my wife to you. My wife. Oh. ही आमची थोरली बहीण सुमन. यांची पत्नी. Oh, I see. Quite a good man. Is it a compliment? Thank you. काय? आणि मीन आपण नाही ना? ईशा आम्ही मागावून घेऊ की? No, this is bad manners. बसा ना, have a seat. बसा. Hey, do please. Just a moment. वाह. I hope you are quite comfortable here. Thanks, huh? Thanks, sir. Indian touch to English language. Thanks, sir. Yeah, I mean, graduated, yeah? Yeah. Oh, BA with honors. Good. Subjects कोणते घेतले होते BA ला? English आणि Let her speak. तिला बोलू दे जरा. इंग्लिश आणि फिलॉसॉफी. फिलॉसॉफी, दॅट्स व्हेरी फाईन. फिलॉसॉफी म्हणजे माझ्या अत्यंत आवडीचा विषय. अर्थात पॉलिटिक्स साठी मला पुढे फिलॉसॉफी सोडावी लागली. थँक्यू. बरे, अभ्यासाच्या आणि परीक्षेच्या राहू द्या. संसारात खरं म्हणजे त्याचा काही फारसा उपयोग नाही. Isn't it? आपल्या विशेष आवडीच्या गोष्टी कोणत्या? सांगा. म्हणजे हॉबीज म्हणा, कला म्हणा. मला गाण्याची विशेष आवड आहे. वंडरफुल. मला गाण्याचा म्हणजे मी गाणं ऐकण्याचा विलक्षण शौक आहे. आय जस्ट गो मॅड व्हेन आय हिअर अ सॉन्ग. रोज सरेड माय लव्ह. सॉरी. Mr. Sane? Yes, sir. I think I'm caught behind the wicket. What do you say? Well, I fully agree with you. Anyway, you please continue. Continue what? With the same song, of course. But what about a wicket keeper? Well, I think Anyway, I'll just finish up my lines. Started, but what was that line? Roses are red. Yeah. Roses are red, my love.
Violet's blue, sugar is sweet, my love, but not as sweet as you. इकडे मध्ये 4 वर्ष आपले इंडियन म्युझिक ऐकायला मिळालं नाही तर माझ्या डोकं अगदी फिरायची पाळी आली होती. मुंबईच्या एरोड्रोमवर ज्या दिवशी संध्याकाळी उतरलं त्या दिवशी आपल्या कोणत्या मध्ये गंगूबाई गंगूबाई हानगन त्यांचा कॉन्सर्ट होता. त्याला मी गेलो तो माझं डोकं जरा थंड झालं. अच्छा, म्हणजे एकूण आपल्याला गाणं आवडतं. ऑल मी तर मग तुम्हाला आमच्या भाभीचं गाणं तर फारच आवडेल. भाभी म्हणून बघू एखादं गाणं. पण साथी वाजून कसं म्हणायचं? तुम्हाला साथ हवी ना? आमच्याकडे पेटी आहे. पंढरी, ए पंढरी, जरा पेटी घेऊन ये रे राजा लवकर. लवकर जरा. हा सुनंदाबाई, सूर कुठला धरायचा? काळी 2. काळी 2 होय. अगं बाई, इकडनं की इकडनं? आमचा दादा सांगेल. दादा लवकर लवकर. प्रिफरेबली Hindi song. Oh, well, she sings Marathi songs well. You like Marathi it? only. Oh, that's my tragedy. I don't understand the funny language. Anyway. कानात सांग माझ्या मी आवडे तुला का. कानात सांग माझ्या मी आवडे तुला का. Wonderful, marvelous, excellent, nice. गालिब सगा को नती शेर है. शेर अर्ज है. फरमाइए. इंतजार में मजा है वो मिलाप में नहीं. इंतजार में मजा है. इंतजार में मजा है वो मिलाप में नहीं. अगर मिलाप नहीं तो इंतजार में भी मजा है. वाह वाह. उर्दू वाङ्मयाचा आपला चांगलाच अभ्यास दिसतोय की. खेमरी मध्ये असताना अलीगड युनिव्हर्सिटीचे उर्दूचे प्रोफेसर काजी एहतेशाम होते. तुम्ही त्यांचं नाव कधी ऐकलंय की नाही मला माहित नाही. मी एकाच रूम मध्ये राहत होतो. त्यांच्या मला उर्दू पोएट्रीचा थोडासा परिचय. चांगलाच आहे. ते सगळं खरं, पण ह्यांचं गाणं आपल्याला आवडलं की नाही? She has got a divine voice. I must congratulate her. असं गाणं ज्याला जन्मभर ऐकायला मिळेल त्याच्या भाग्याचा कुणालाही हेवाच वाटेल. आता हे भाग्य प्राप्त करून घेणं न घेणं सर्वस्वी आपल्याच हातात आहे म्हटलं. नाही ना, ते सर्व आमच्या थोरल्या बंधूंच्या हातात आहे. त्यांचे फार मोठे उपकार झालेत माझ्यावर. त्याच्या परवानगी वाचून मला काहीच करता येत नाही. आता ती यायला पाहिजे होती. इथे आम गेटिंग लेट. म्हणजे आपल्याला कुठं जायचंय का? एक महत्वाचं काम आहे. मॅडम गंगूबाई, आपल्याकडे फोन आहे ना? हो आहे ना, आहे ना. Excuse me, gentlemen, I'll just try if I can spare some more time. I don't promise you, I'll just try. Thank you very much. कानात सांग माझ्या मी आवडे तुला माझी da 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 da. Hello? Extension 67, please.
Thank God, Bombay telephones are working today. You are lucky. Just lucky. Yeah, Divakar Datar from Bangalore speaking, sir. Yes, sir, just landed our force in Thakurus. नाही थोडं पर्सनल काम आहे माझं. ऑफकोर्स आय एम लीव. पाड ते आता ते प्लेनने जाणार आहेत. They can't leave India without my permission. Now, excuse me, sir, my sentence is strict order. I can't allow it. No. Huh? Oh, I see. No, I didn't know the further developments. You know, things are changing every minute nowadays in the country. Rather difficult to work in department. नाही, एक 10 मिनिटं आहे तुम्ही. Of course, duty first. Please don't say call, come by taxi. It's convenient in Bombay. Okay, boss. Excuse me, ladies and gentlemen, तुम्ही आता फोन वरती ऐकलं मला किती महत्त्वाचं काम आहे. पुढल्या गोष्टी आमच्या बंधू बरोबर बोललं ना. नेता मैदान गंगूबाई, आपण जर माझ्याबरोबर जिन्यापर्यंत आलात तर आपल्या थोडीशी आयडिया. हो येते. कल्पना दिवशी की मी सी यू मेरा सी. परिस्थिती गंभीर आहे. सरीचं लग्न झाल्याशिवाय माझं लग्न होऊ शकत नाही. आधी लग्न बहिणीचं. ते कोंडाण्याच्या लग्नाहूनही अधिक बिकट झालंय. मुलगी म्हणून थोंड बांधलीये परमेश्वरानं गळ्यात झालं. अण्णा मेला अण्णा. तुला जरी ऐकायचं नसलं तरी बंधू कर्तव्य म्हणून मला तुला काही सांगितलंच पाहिजे. सरे आपण हिंदू. तू यात मुळीच पडू नकोस हा बंडा. नुसत्या मिशा वाढल्या म्हणजे काय वय नाही वाढलं. माझ्या मिशा यात ओढू नकोस सरे. आपल्या धर्मात देव, राष्ट्र आणि माता पिता ही 3 दैवत मानली गेलेली आहेत. त्यांच्या हाकेला ओ देणं हे आपलं पवित्र कर्तव्य ठरतं. कर्तव्य गेलं खड्ड्यात. सरे इकडे मला नको झालाय माझा जीव. मला वीट आलाय माझ्या प्रदर्शनाचा. अरे मी म्हणजे काय दुकानातली वस्तू आहे का सिनेमाची जाहिरात. मी नाही नटणार, नाही काही सुद्धा करणार. मीच कुरूप आहे, मी वाईट आहे, मी पावळट आहे. मला आता लग्नच नाही करायचं. तुला लग्नच नाही करायचं? हो. मग मी काय अजन्म ब्रह्मचारी राहू का सरे? राहाचा पण मला त्रास देऊ नको सांगते. सरे थांब. सरे उलट मी आज अशीच राहणार आहे. आणखीन ना मी असं तोंडाला तेल फासणार आहे, असे केस पिंजारणार आहे आणि येतील ना त्यांच्या पुढे सुद्धा मी कडक लक्ष्मीचा नाच करणार आहे. माफ करा, मी मध्येच आलो. पाहिलं कोण म्हणेल हिला बावळी आणि कुरूप. तुमचं चालू दे, मी इथे असा बसलोय. आई हा चालू दे ना. हा मार्वलस. तुम्हाला नव्या आपली खात्रीच पटली. ही पोरगी उठणार, ही पहिल्या झटक्याला डिमांड मध्ये येणार. फक्त हिला मंत्र सापडला पाहिजे. पुरुषांवर टाकण्याचा रामबाण मंत्र. सौंदर्य प्रसाधनात तो नाही, तो गालावरच्या तिळात नाही, चाफेकळी सारख्या नाकांवर नाही, गुलाब पाकळ्यांसारख्या ओठांवर नाही, तो साड्यात नाही, बोड्यात नाही, केसांच्या उंच उंच आंबाड्यात नाही, पेटीवर सारी गम वाजून नंदलालाची गाणी गाण्यात नाही. तो मंत्र एकदम निराळा. जिला मिळाला तिने पुरुषांचे सारे बुरुज पाडून दिल काबीज केलाच. म्हटलं सरू सरळ सरस्वती तुझं जमणार. मी हा चॅलेंज घेतला. तेरी शादी करके दिखाऊंगा. अरे येऊ दे तो नवरा मुलगा पोरी, मी देईन तुला तो मंत्र. त्याने तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण होतील. तेरी सब मनोकामना. चुकलो
मनोकामनाएं पूरी हो जाएगी. मोकळेपणाने बोलताच येत नाही, स्वतःविषयी तर मुळीच नाही. पण का? तो उभा असतो तिथे एकटक बघत. पण त्याला बोललेलं कळत नाही ना? कळत नाही सुद्धा आणि कळतं सुद्धा. कधी कळत नसल्यासारखं करतो, कधी कळत असल्यासारखं करतो. खरं तर आम्हालाच काही कळत नाही आणि काटदारांना त्या विषयावर बोलायची मुळी इच्छाच नसते. का? त्यांनी आपलं मनच मारून टाकलंय, अगदी गाडून गाडून घेतलंय, आपल्यालाही आणि मलाही. आमच्या नंतर बच्चूचा कसा होणार, त्याला कोण बघणार, बस एवढाच विचार. दिवसा बच्चूला सांभाळायचं, रात्री ऑफिस मध्ये काम करायचं, त्यातून ते टायपिंग आहेच. दिवसभर खडा 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 तो टाईपरायटर, आणि ते आणायला 3-4 रुपये मिळतात, पण मग संध्याकाळी त्यांचे बावळे अगदी दुखायला लागतात. दिवसात जेमतेम 2-3 तास झोपतात ते सर. ते सुद्धा या बच्चूनी झोपून दिलं तर. हा बच्चू जन्माला आला आणि डोंट वरी मिसेस कार्टर, डोंट वरी, ही विल इम्प्रूव्ह डेफिनेटली. मी तुम्हाला एक सुचवू का? तुम्ही त्याला प्रॉब्लेम चाइल्ड म्हणून ट्रीट करू नका. त्या कल्पनेचं जोखड तुम्हाला पेलवणार नाही. त्याच्याशी हसा बोला, अगदी नॉर्मल मुलासारखं वागवा त्याला. त्यानं केलेल्या गोष्टीचं कौतुक अप्रूप वाटलं ना, तर त्या आनंदानं तुमची सहनशक्ती वाढणार मिसेस कार्टर. एखाद्या गोष्टीचं ओझं वागवण्यापेक्षा ती गोष्ट स्वतःमध्ये सामावून घ्या, समजून घ्या मिसेस कार्टर. मागे मी सांगितल्याप्रमाणे फिरायला घेऊन जातो तुम्ही त्याला. हो सर, तुम्ही सांगितल्यापासून रोज संध्याकाळचं फिरायला नेते मी त्याला. काल त्याने रस्त्यात एवढा गोंधळ घातला, लाल स्कर्ट घातलेला एका पार्श्वनीचा स्कर्टच ओढायला लागला. एवढी चिडली आणि हा मला आवरेना काय केलं. होतं असं काय? मी औषध बदलून देतो, ते चालू ठेवा. होमिओपॅथी कॅन डू मिरॅकल्स. तो सुधारेल निश्चित. हॅव पेशन्स. तो एकदा सुधारला तर आपण एखादी चांगली नोकरी देऊ. तुमच्या तोंडात साखर पडो सर. अरे 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 बच्चू, अरे मला काम करू दे बघ. काय नको बच्चू बेटा, आज तू कसा शहाण्यासारखा वागलास. मला मुळीच त्रास दिला नाहीस. आज किती दिवसात मी तुझी मारामारीशिवाय दाढी केली, नीट केस कापले. तू कसा देखणा दिसतोस बघ. बघायचं बघायचं बच्चूला बघायचं. दाखवतो हा आमचा बच्चू कसा देखणा दिसतोय बघ तरी. थांबा थांबा थांबा. आता ह्या पुढे असं शहाण्यासारखा वागायचा बच्चू. तू रोज आमच्यासारखी आपल्या हाताने आंघोळ करशील ना रे? हा करशील ना बच्चू बेटा? आता तू लहान नाहीस. अरे 16 वर्ष झाली तुला. तू शाळेत जात नाही, शिकत नाहीस, काही करत नाहीस. आपली कामं तरी आपण करावी. हा आपल्या हाताने दाढी करावी, सलून मध्ये जाऊन केस कापावे, आपल्या हाताने आंघोळ करावी आणि एकट्यानं बाहेरनं फिरून यावं. हा आई बाबांना त्रास देऊ नये रे. ऐकणार ना? हा तिकडे उभा राहा. मी बाबा काम करतो. खड्डरे खड्डरे, आत्ता त्याला मारू नका. आत्ता त्याला मारू नका खड्डरे. त्याला नाही, मी माझ्या नशिबाला मारतो. खड्डरे खड्डरे, असं काय करता वेड्यासारखं तुम्ही?
वा वा वा. शी किती घाणेरडा वास असतो रे विडीचा. खमंग. अरे पण मला एक कळत नाही, आपण विड्याच का वापरायच्या? विड्याच का वापरायच्या? तू फ्रॉइड वाचलायस का? फ्रॉइड? फ्रॉइड सांगतो स्त्रियांना दणकट आणि बळकट पुरुष आवडतात. हो आणि असे पुरुष हमखास विड्याच आवडतात. हे पण फ्रॉइड सांगतो. ए थांब थांब थांब, तुला दिवस गेलेत. मला दिवस गेले? हो. तुम्हाला कोणी सांगितलं? याने आता डिक्लेअर केलेत. काय रे, काय बोललास? मी म्हणलं दिवस जातात. ऐक, मी म्हणलं दिवस गेले. ऐकलंस? गेले म्हणजे उलटले, सरले. हा म्हणजे दिवस उलटले. मला वाटलं मला दिवस गेले, म्हटलं मला दिवस गेले आणि मलाच कसं माहिती नाही. हे काय झालं? मला तुझ्यासारखी शिट्टी नाही मारते, तू शिट्टी मार, मी नक्कल करते. हा आलं तर. अरे नेसते मी चालू हिरवा लग्नाचा, नेसते मी चालू हिरवा. आला का बाया माझा फोटो टीव्हीवर? करायची काय मी सुरुवात? थँक्यू फॉर बेस्ट ऑफ लक अँड हॅपी होली. मी एक टिंबा तू एक टिंब, मी एक टिंबा तू एक टिंब, दोघांच्या मध्ये सूर्यबिंब. आणि म्हणून मी प्रति आणि तुम्ही बिंब. तुमच्या जीवावरून आणून टाकते माझ्या पंच प्राणांची 5 छोटी छोटी लिंब. आणि त्यामुळे आपल्या जगण्याली खूपच मोठी झिंग. संपली बाय माझी कविता. नशीब. या माझ्या अप्रतिम कवितेचं नाव होतं भीतीवर थापल्या गावऱ्या. वा. काय संबंध होता का त्या कवितेचा आणि त्या नावाचा? अशोक पोहेकर पाटील सादर करीत आहे ओंकार आर्ट प्रोडक्शन निर्मित, रवींद्र दिवेकर दिग्दर्शित, प्रवीण दवणे लिखित स्माइल प्लीज. प्रशांत, अरे मोहिनीला घेऊन फिरायला जा. आज चांगला वरवंटाईन दिवस आहे ना. अगं वरवंटाईन नाही ग, व्हॅलेंटाईन डे. आमच्यात असंच म्हणतात. आई कशाला का त्या इंग्रजीवर वरवंटा फिरवत असते, मराठीत बोल ना. मोहिनी बाळा, आजच्या दिवस रागावू नकोस. झालं तुमचं दोघांचं समाधान. ओके ओके नो प्रॉब्लेम. तुमचं नाव काय पप्पा? माझं नाव मनोहर. मनोहर चालेल. कसं चालेल? मनोहर काय? माझं वय काय, तुझं वय काय? मन्या चालेल. काय तिच्या नादी लागताय मन्या? अरे काय काय म्हणालीस? काय म्हणालीस? तुझ्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही. तू इकडे सैरंद्री. सैरंद्री नाही हो. नाही आपलं पुरंद्री. पुरंद्री पण नाही हो. नाही मग काय ते तुझं नाव? प्रीतम. हा प्रीतम. मी तुला प्रीतम म्हटलं तर चालेल? नाही चालणार. तुमचं वय काय, माझं वय काय? शाबास. प्रीतू चालेल. प्रीतू. पण पप्पा सुना सलीलला तुमच्याबद्दल नेहमी सांगत असतो. तुम्ही वाटत नाही 70 वर्षाचे. काढले दात. अगं कसा वाटणार मी 70चा? नाहीच आहे मुळी. आय ओनली 35. अगं 35 सालातला जन्म आहे त्यांचा. सांगायला जमत. ओके ओके सॉरी यंग मॅन. स्माइल प्लीज. हॅलो हॅलो, सांताक्रूज पोलीस स्टेशन. मी मिसेस संध्या देशपांडे बोलते. मी मिसेस उषा देशपांडे. मला माझ्या नवऱ्याच्या बद्दल जरा बोलायचं होतं. गावाकडे एक देखणी बायको आहे, ही गोष्ट वेगळी. पोल्ट्री फार्म मधली एक पण पोरगी याच्या दावडीतून सुटत नाही. अरे तुझा अंदाज एकदम बराबर आहे. काय? तुमचे मिस्टर आहेत ना, भलत्यात लफड्यात अटकलेले आहेत. काय सांगताय काय? हा, त्याने का लफडे बाज आणि चालू माणसा संगती हात मिळवणी केलेली. अरे देवा,
आता मात्र अति होते हा. तू मला लग्नाचं वचन दिलंस आणि आता विचारतोस की मुलगी कोण. तू जर मला असं फसवणार असेल ना तर मी सरळ पोलिसात जाईन. अरे नशीब तुमच्या देखत ती मला हलकट नालायक बेशरम पाजी बेअक्कल असं काय म्हणाली नाही. पण नंतर शांत झालं ना, यांची ट्रिक वापरली. कुठली? बेडरूम मध्ये घेऊन गेलो. कोंबड्याचे तिसरे लफडे. होणार राजा मी या जगाचा, होणार राजा मी या जगाचा, नायनाट करणार मी या जगाचा, नाश करणार मी या जगाचा. होणार मी माणूस, होणार मी माणूस, सिंहापेक्षा निर्दयी माणूस, कपटी माणूस. देईन सगळ्यांना उपदेश, देईन सगळ्यांना उपदेश, अंकित करेन सर्व प्रदेश. गाजवेन भीतीची सत्ता, गाजवेन भीतीची सत्ता. होणार राजा मी या जगाचा, होणार राजा मी या जगाचा, नायनाट करणार मी या जगाचा, नाश करणार मी या जगाचा. शिबाबा शिबाबा नकमाची चुंफू या डुंबा डुंबा. शिबाबा नकमाची चुंफू या डुंबा डुंबा. शिबाबा नकमाची चुंफू या डुंबा डुंबा. आपल्या या राजाला एक सुंदर सा बछडा झाला. 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 नाव त्याचं ठेव चला, बारस त्याचं करू चला. नाव त्याचं ठेव चला, बारस त्याचं करू चला. आनंदी आनंद झाला. कोणी आलं कसं नाही, चौथावून खरं तर यायला हवं होतं. म्हणजे त्यांच्या डोक्यात सुद्धा कपट असणार. पण मी आहे सैतानाचा सैतान, चांड सिंह, सिंहाचा माणूस, माणसाचा सिंह. विक्रमा विक्रमा रे, पळशील कुठे, येशीलच की कधीतरी सामना करायला. शिबाबा शिबाबा नकमाची चुंफू या डुंब डुंब. शिबाबा नकमाची चुंफू या डुंब डुंब. शिबाबा नकमाची चुंफू या डुंब डुंब. हातातून निसटला काय, धिप्पड काय. आता बघतो तुला, तुझ्या बापासारखीच अद्दल घडवतो. मग नाही मला भीती कोणाची. म्हणजे महाराज आपण घाबरला. विक्रमा, अरे हे आनंदाचं स्वातंत्र्य जास्त वेळ नाही उपभोगता येत. एकदा का शत्रूंनी प्रदेश काबीज केला की चांदण नाही चांगलं दिसत, सूर्याची किरण परकी वाटतात. हे सर्व भोगायला तुला स्वतंत्र असावं लागेल. तू सिंह आहेस, तुझा धर्म विसरू नकोस. उठ उठ, शूरपणाने कपटाचा नाश कर आणि सर्व प्राणी जगताच्या कल्याणाकरता तुला युद्ध करावंच लागेल. तुला युद्ध करावंच लागेल. युद्ध करावंच लागेल. हॅलो 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 हॅलो. प्रत्येक टेलिफोन धारकाला वाटतं की आपल्याकडे अजून एक लाईन असावी. तसंच प्रत्येक नवऱ्यालाही वाटतं आपली अजून एक लाईन असो. तर या नाटकात तीच कथा आहे बरं का, दोन घरांची. प्रत्यक्ष ती घरं आहेत 3-4 किलोमीटर दूर, पण केवळ तुमच्या सोयीसाठी ते आम्ही एकत्र केलेत. त्यातलं हे हिरव्या रंगाचं आहे ना, ते राघव आणि वरदा नाईकचं. आणि हे गुलाबी रंगाचं आहे ते विकास आणि रचना गुप्ते यांचं. त्या घरात शनिवारी आणि रविवारी येतात नितीन आणि निलिमा प्रभुदेसाई.
आणि वीकेंडला उडतो एकच गोंधळ. बघा, पटलं तर मान डोलवा, खतखतून हसा, नाहीतर आपण कधी म्हणू शकतो ना. सॉरी, रॉंग नंबर. अरे त्या परिस्थितीमुळे नाही शिकू शकलो त्या मॅट्रिकच्या पुढे, पण खंबीर राहिलो, घट्ट राहिलो. कधी कोणाला कडोसरीचा रुपये नाही काढून दिला, कारण तो घामाचा निढळाचा होता. तुला MBA करायचं होतं, आज सिनेमात जायचंय, उद्या आणखी एखादं क्षेत्र आपलंसं वाटेल. निर्णय तुलाच घ्यायचाय, पण कोणत्याही क्षेत्रात गेलास तरी तडजोडी अटळ आहे. हे जर तुला मान्य असेल तर एकच कर, तडजोड शक्यतो रक्ताच्या नात्यासाठी कर. ज्याचा अवगुण झालेला तो पाषाणाहून उडा. बाई समर्थांच्या या वचनाला तुम्हाला वस्तुनिष्ठ पुराव्याची गरज असेल तर तुमच्या समोर उभा आहे बाई बटुनेने. पोरासाठी तुमच्या पाया पडतो बाई. आमच्या माझा तोच मामा हवाय. अरे सिंहाला गर्जना शोभते, त्याने गर्जनाच करायला हवी. कोणाच ठाऊक बाबा, सिंह खरा आहे का कातडं बांगलेलं आहे, कोणाच ठाऊक. मिस्टर नेने, शक्य असेल तर मला माफ करा. ठीक आहे बाई, ठीक आहे. तुम्ही सतत काळीच बाजू पाहता, छिद्रच पाहता असं म्हणायची मी, पण एका प्रचंड पांढऱ्या शुभ्र बाजूकडे दुर्लक्ष करून. नो मिस्टर नेने, यू कॉट मी नॅपिंग. बाई खरंच कोण होतं ग्लानी? बाई या बाईंनी फिजिओथेरपीचं विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांना हॉस्पिटलच्या कामाचा चांगला अनुभव आहे. त्या घरकाम करायला सुद्धा तयार आहेत आणि दादा त्या इथं जवळच राहतात. तुला लाज नाही वाटत हे सांगायला? सावित्रीबाई रूपोचे कान खोलून नीट ऐका. खबरदार माझ्या घरामध्ये पाऊल टाकलं. आम्हाला तुम्हाला एखाद्या एल्डर्स होम मध्ये ठेवावं लागेल. तुम्ही मला एल्डर्स होम मध्ये ठेवणार आहात? या दादासाहेब पुरोहिताला? मला हसावं का रडावं तेच कळत नाहीये. आणि तुम्हालाही बरंच आहे की, घरकाम करणारी, स्वयंपाकीण, नर्स, फिजिओथेरपिस्ट, शिवाय तुमची वाटेल ती बोलणी ऐकून घेणारी अशी ऑल इन वन व्यक्ती तुम्हाला मिळाली. मी भयंकर वाईट आणि भयंकर क्रूर असं मी काहीतरी बोलून गेलेलो आहे, पण मी तुम्हाला खरं सांगतो, मला तिच्या बरोबर अमेरिकेला जायचं नाहीये. हो, मला इथेच राहायचं आणि मला इथेच बरं व्हायचंय. हे अगदी बेकायदेशीर आहे. एखाद्या नर्सनी आपल्या पेशंटला असं सोडून जाणं हा गुन्हा आहे. मिस्टर पुरोहित, तुम्ही माझ्यावर ओरडताय. मिसेस रूपोते, आपण हरलो. तुमचं एकंदरीत तिथे बरं चाललंय नाही? दादा माझ्या बरोबर अमेरिकेला आले तर तुमची पंचायत होईल नाही? मैत्री, तू काय मला तिच्या बरोबर अमेरिकेला जावं लागणार.